बातमी आहे ती म्हणजे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे। मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपला मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागतोय। ठाण्यामध्ये तर भाजपला तब्बल 22 बंडखोरांनी आव्हान दिले, तर पुणे आणि नाशिक नागपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे। त्यामुळे आज महापालिका आणि जिल्हा परिषदेत आपल्या पक्षाविरोधात दंड थोपटणाऱ्या बंडोबांना थंड करण्यात पक्षांना यश येतं का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। आणि मुंबईमध्ये नेमकी काय स्थिती असू शकते, आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत। तर ऋत्विक, सगळ्यांचं लक्ष, राज्याचं लक्ष लागलंय ते अर्थातच मुंबईकडे, आणि या मुंबईमध्ये आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। काय काय घडामोडी मुंबईत अपेक्षित आहेत? अश्विन, गेले काही दिवस सर्वच पक्षांना या बंडखोरांचं ग्रहण लागलेलं आपण बघितलेलं होतं। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। गेल्या 3 ते 4 दिवसात प्रचंड वेगाने घडामोडी घडत होत्या। प्रत्येक पक्षातून जे वरिष्ठ नेते आहेत यांच्याकडून या सगळ्या बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता। काँग्रेसचं जर आपण बघितलं तर काँग्रेसमध्ये सरळ गुरुदास कामत गट असेल, निरुपम गट असेल, नारायण राणे असतील, यांच्यात उभी फूट आपण बघितली आणि त्यांची राडेबाजी सुद्धा रस्त्यावर होताना बघितली। तर भाजपमध्ये जे नेते आहेत यांच्या मुलांना प्राधान्य दिल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झालेले। 20हून अधिक बंडखोर हे भाजपमध्ये आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू आहे। तर शिवसेनामध्ये कधी नव्हे ती मोठी बंडखोरी बघायला मिळाली, ती सुद्धा शिवसेनेचे बालेकिल्ले असलेले जे प्रभाग आहेत अशा ठिकाणांमध्ये, मग दादर असेल, वडाळा असेल, परळ असेल, माहीम असेल, अशा ठिकाणी ही बंडखोरी बघायला मिळाली। वेगवेगळ्या ऑफर विभाग प्रमुख असतील किंवा मोठमोठ्या पदांच्या ऑफर दिल्या गेल्या, मात्र बंडखोरी अद्याप पूर्णपणे शांत झालेली दिसत नाहीये आणि त्यामुळे आज संध्याकाळी 4 पर्यंत किती अर्ज मागे घेतले जातात याकडे लक्ष लागून राहणार आहे। अश्विन, पुण्याला जाऊया आता। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। मंदार, पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जी आहे ती बंडखोरी बघायला मिळाली होती। किंबहुना राष्ट्रवादीतनं उमेदवार येतो, मग भाजपकडे जातो, त्यानंतर निवडणूक चिन्हाचा सगळा वाद। या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये नेमक्या काय काय घडामोडी अपेक्षित आहेत? अश्विन, 2 प्रकारे पुण्यामध्ये आज घडामोडी अपेक्षित आहेत। पहिली जी आहे ती अर्थातच बंडोबांना थंड करण्याची भाजपला बंडांचं मोठं आव्हान आहे। आपण पाहिलं होतं की निवडणूक अर्ज भरण्याचा जो शेवटचा दिवस होता तो शेवटचा दिवस भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी केलेल्या आंदोलनामुळे गाजला। ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा 41 प्रभागामधले जे नाराज होते त्यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर उपोषण केलं, आंदोलन केलं। त्यावेळी भाजपच्या नेत्यांना त्यांची समजूत काढण्यामध्ये यश आलं, परंतु अजून हे पूर्णपणे जे नाराजी आहे ती त्यांची दूर झालेली नाही। त्यांना त्यांची नाराजी दूर करणं आणि त्यांना पुन्हा सक्रिय करणं हे भाजप समोरचं पहिलं आव्हान असेल। दुसरा भाग जो पुण्यामधल्या आजच्या घडामोडींचा असणार आहे तो म्हणजे भाजप वगळता इतर पक्षांना त्यांचे उमेदवार टिकवणं हेच मोठं आव्हान ठाकलेलं आहे उभं त्यांच्यासमोर। मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज बाद झालेले आहेत किंवा त्यांना निवडणूक चिन्हापासून वंचित राहावं लागतंय। काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार निवडणुकीपासून बाद झालेले आहेत, म्हणजे त्यांना निवडणूकच लढवता येणार नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील काही जे उमेदवार आहेत ते निवडणूक लढवण्यापासून बाद झालेले आहेत, त्यांचा निवडणूक अर्जच रद्द झालेला आहे। तर अनेक असे उमेदवार आहेत की ज्यांना त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवता येणार नाहीये। तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील अनेक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल दाद मागितलेली आहे, त्यावरती आज निर्णय येणं अपेक्षित आहे। दुसऱ्या बाजूला पुणे महापालिकेचे जे आयुक्त आहेत कुणाल कुमार यांची पत्रकार परिषद आहे संध्याकाळी 5 वाजता। त्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल, कारण कुणाल कुमार इथल्या सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून भाजपला अनुकूल असे निर्णय घेत आहेत असा आरोप सगळ्याच भाजपच्या विरोधी पक्षांकडून होतोय। या पार्श्वभूमीवरती आज कुणाल कुमार काय बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष असेल। एका बाजूला काल भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला, परंतु काँग्रेस, मनसे हे जे पक्ष आहेत हे त्यांच्या उमेदवारांची उमेदवारी वाचवण्यामध्ये किंवा निवडणूक चिन्ह वाचवण्यामध्येच व्यस्त आहेत अजूनही। अश्विन, मंदार, तू आपल्या सोबतच राहा। आपल्यासोबत नाशिकहून आपले प्रतिनिधी सागर वैद्य आहेत। सागर, नाशिकमधलं विनायक पांडे यांचं नाराजी नाट्य, त्यानंतर मातोश्रीवरचं त्यांचं बोलावणं, हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं। आज नाशिकमध्ये काय घडेल? अश्विन, खरं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये नाराजांची फार मोठी फौज आहे आणि या फौजेला थंड करण्याची फार अवघड जबाबदारी आज या दोघही पक्षातल्या लोकांना करायची आहे। अगदी उदाहरणादाखल जर नावं आपण घ्यायची म्हटली तर शिवसेनेमध्ये जे राढा प्रकरण झालेलं होतं त्याच्यामध्ये एबी फॉर्मचा घोळ झालेला होता। एकापेक्षाही अधिक लोकांना एबी फॉर्म वाटप केले गेले गटबाजीतून, आणि त्याच्यामुळे विनायक पांडे यांच्या मुलाला ज्याला तिकीट दिलं नाही त्यांनी जो अपक्ष फॉर्म भरलाय
तो आज ते मागे घेतात का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दुसरीकडे गटनेते जे आहेत शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्या मुलाने सुद्धा शिवसेनेच्या एबी फॉर्मवर अर्ज भरलेला होता आणि त्या ठिकाणी अरविंद शेळके आणि इतर एक व्यक्ती जे आहे जे दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आले होते त्यांच्यावर मात्र अपक्ष लढण्याची नामुष्की ओढवली होती. काल अनिल देसाई यांनी या संदर्भातली बैठक घेतली आणि सुधाकर बडगुजर यांच्या मुलाला दीपक बडगुजरला माघारी घेण्याचे आदेश दिले. त्यांनी ते पाळलेले सुद्धा आहेत, परंतु आज प्रत्यक्षामध्ये ते माघार घेतात का, शिवसेनेतल्या या दोन नावांकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दुसरी गोष्ट जी आहे ती भाजपमध्ये गोपाळराव पाटील ज्यांच्या 10 लाख रुपये दिल्याच्या क्लिपवरून वादंग उठलेलं होतं ते अपक्ष रिंगणात उतरलेले आहेत. ते आज माघार घेणार का, कारण संपूर्ण भाजपचे लोक जे आहेत ते गोपाळ पाटील आणि सुरेश अण्णा पाटील यांच्या मागे आहेत की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी करू नये. पण दुसरीकडे गोपाळराव पाटील हे अपक्ष लढणार आहेत, तिथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागेल. आणि सुरेश अण्णा पाटील यांनी भावनिक प्रचार सुरू केलेला आहे. आमचं नेमकं चुकलं काय, अशा पद्धतीचं एक वातावरण प्रश्न निर्माण करून ते लोकांमध्ये जात आहेत. त्याच्यामुळे भाजप या दोघा लोकांकडे लक्ष आहे. आणि जिल्हा परिषदेत सर्वाधिक लक्ष असेल ते एकलहरा गटामध्ये, जिथे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात शंकर धनवटे या शिवसैनिकांना बंडखोरी केलेली आहे. खासदार आणि घराणेशाही शिवसेनेमध्ये चालू असल्याचा त्यांचा आरोप आहे. आणि या संदर्भात एकलहऱ्यामध्ये काल अघोषित बंद सुद्धा पाळला गेला. शिवसेनेच्या खासदारांचा निषेध केला गेला. त्याच्यामुळे त्याही जागेकडे लक्ष असेल. अश्विन. सागर, तू आपल्या सोबतच राहा. आपण नागपूरला जाऊया. आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्या सोबत आहेत. रजत, तू मगाशीही बोललास त्याप्रमाणे भाजपसमोर खूप मोठं आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे. काय नेमका आजचा महत्वाचा मुद्दा असेल आणि कुठे भाजपही नाराजी थोपवू शकेल, काय अपडेट्स आहेत? अश्विन, भाजपचे जे नेते आहेत त्यांच्याकडून जे समजूत काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हेच सांगितला जात आहे की पक्षाने सर्वेक्षण केलेला होता, सर्वे केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये ज्या कार्यकर्त्यांचे नाव आघाडीवर होते त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे. म्हणजे जिंकण्याची क्षमता हे लक्षात घेऊन तिकीट देण्यात आलेली आहे असा मुद्दा समोर करून समजूत घातली जात आहे. मात्र यावेळेला भाजपमध्ये अनपेक्षितरित्या एकतर जास्त अर्ज आलेले होते आणि कधी नव्हे भाजपने अंतिम क्षणामध्ये आपली यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वतःला अशा पद्धतीच्या गोंधळाची सवय नाही आहे. कारण भाजपमध्ये उमेदवारी संदर्भात निर्णय जे आहेत बऱ्याच आधी होत होते, मात्र पहिल्यांदा असं झालेलं आहे की अंतिम क्षणांमध्ये यादी समोर आली आणि त्यामुळे हा गोंधळ जास्त आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना असं वाटत आहे की नेत्यांनी त्यांच्या शब्द ठेवलेला नाहीये, कार्यकर्त्यांचा मान राखलेला नाहीये, त्यामुळे जी बंडखोरी आहे ती जास्त दिसते. मात्र भाजपचे नेते समजूत घालण्यासाठी असंच सांगतायत की महानगरपालिकेमध्ये जर भाजपला एखादी सत्ता मिळवायची असेल तर ही तुमची बंडखोरी मागे घेतलीच पाहिजे. अश्विन. निश्चित. आणि रजत, संध्याकाळपर्यंत आपल्याला दुपारपर्यंत अंदाज येईल की नेमकं काय घडतंय. तू या बातमीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. नाशिकहून आपले प्रतिनिधी सागर आपल्यासोबत होते, त्यासोबत पुण्याहून मंदार गोंजारी आपल्यासोबत होता. तुमच्या दोघांकडनं देखील आजच्या दिवसभरातले महत्त्वाचे अपडेट्स घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्हाला दोघांना.